ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण शेवग्याची अतिशय अप्रतिम अशी रेसिपी करणार आहोत. तुम्ही यापूर्वी असा शेवगा कधीच केला नसेल, कारण की ही रेसिपी अगदी वेगळी आहे आणि तुम्ही ही रेसिपी केल्यानंतर तुम्हाला सुद्धा नक्कीच आश्चर्य वाटणार आहे. इतकी जास्त अप्रतिम चवीची ही रेसिपी तयार होते. तुम्ही खूपदा शेवगा केलाच असेल, पण या पद्धतीने केला नसेल, मी खात्रीने सांगते. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठेही स्किप करू नका, म्हणजे अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला कळेल आणि तुमची रेसिपीसुद्धा अगदी व्यवस्थित होईल. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला 2 शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत. तुम्ही ही रेसिपी किती जणांनुसार करत असाल किंवा किती लोकांसाठी करत असाल त्यानुसार शेवग्याची क्वांटिटी इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ही रेसिपी मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार बघा 2 शेंगा पुरेशा आहेत. पण करताना ही रेसिपी थोडीशी वाढूनच करा, कारण की अजिबातच शिल्लक राहणार नाही, इतकी चमचमीत ही रेसिपी तयार होते. आता शेवग्याच्या शेंगा सुरुवातीला मी पाण्याने धुवून पुसून घेतल्या आहेत. त्यानंतर या शेवगा आपल्याला अगदी या पद्धतीने निसून घ्यायच्या आहेत. पाहू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे शेवग्याचे जे काप आहेत ते लहान मोठे करू शकता आणि त्याच्या सगळ्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. अगदी या पद्धतीने बघा, सगळा शेवगा मी निसून घेतला आहे आणि अगदी व्यवस्थित असे शिरा काढून घेतले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यापेक्षा थोडीशी लहान साईज शेवग्याची ठेवली तरीसुद्धा चालणार आहे. आता हा शेवगा एका पातेल्यामध्ये किंवा मग एखाद्या कढईमध्ये वगैरे तुम्ही काढून घेऊ शकता आणि त्यामध्ये अगदी शेवगा बुडेल इतपतच पाणी आपल्याला घालायचं आहे. बघा, खूप जास्तसुद्धा पाणी घालायचं नाही. ते का घालायचं नाही हे सुद्धा पुढे सांगते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता शेवगा थोडा वेळ साईडला ठेवून दिला आहे. शेवग्याचं काय करायचं हे सांगणार आहे, त्यामुळे नक्कीच कुठेही स्किप करू नका व्हिडिओ तुम्ही. इथे एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे. खूप जास्त मोठासुद्धा नाही आणि खूप लहानसुद्धा नाही. तुमच्याकडे जर लहान लहान टोमॅटो असतील तर 2 टोमॅटोचा तुम्ही वापर केला तरी चालेल. टोमॅटो शक्यतो पिकलेला वापरा, म्हणजे या रेसिपीची जी चव आहे ती अजून जास्त वाढते. आता हा टोमॅटो आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता, अगदी बारीक असा हा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे. आता 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. पाहू शकता, 2 शेंगांना 2 मीडियम आकाराचे कांदे पुरेसे आहेत. आता जर तुम्ही शेवग्याच्या शेंगाची जी क्वांटिटी आहे ती जर तुमची जास्त असेल तर कांद्याचं प्रमाण, टोमॅटोचं प्रमाण इथे तुम्ही वाढवू शकता. आता ज्या पद्धतीने आपण टोमॅटो अगदी बारीक बारीक चिरून घेतला होता त्याच पद्धतीने इथे कांदासुद्धा बारीक असा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा हा कांदा आणि टोमॅटो कट केला तरी चालेल, म्हणजे अगदी छान असा बारीक कट होईल. आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर नक्की चॉपरमध्ये कट करा, म्हणजे ही रेसिपी करायला अजून जास्त झटपट होईल. ही रेसिपी खरं तर इतर रेसिपीपेक्षा झटपटच होते, किंवा आपण जो नेहमीचा शेवगा करतो त्यापेक्षा ही रेसिपी झटपटच होते. पण जर तुम्हाला अजून जास्त लवकर करायची असेल, घाई गडबडीत करायची असेल सकाळच्या डब्यासाठी वगैरे, तर नक्कीच तुम्ही चॉपरमध्ये कट करू शकता. आता इथे बघा, कांदासुद्धा आपला अगदी बारीक असं कट करून झालेला आहे. त्याचबरोबर इथे आपण मूठभर कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. तीसुद्धा अगदी छान अशी बारीक कट करून घेऊया. कोथिंबीरमुळे या रेसिपीची जी चव आहे ती अजून जास्त वाढते, त्यामुळे कोथिंबीर असेल तर आवर्जून घाला. तर इथे पाहू शकता, कोथिंबीरसुद्धा आपल्याला अगदी छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे. आता आपले सगळे जिन्नस बघा कट करून झालेले आहेत. आता इथे आपण आपली पुढची जी प्रोसेस आहे ती करून घेऊया. एका साईडला गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे. तुम्ही पॅन, कढई किंवा पातेलं कोणतंही काही वापरलं तरी चालेल. आता पॅनमध्ये मी 3 पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे. तुम्ही इथे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण इथे मी शेवगा हा थोडासा चमचमीत करते, त्यामुळे मी इथे थोडंसं तेल जास्त घातलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेतलं आहे. भरपूर असे पांढरे तीळ घालायचे आहेत. पांढरी तिळाने सुद्धा अगदी छान अशी टेस्ट वाढते शेवग्याची, त्यामुळे असेल तर आवर्जून घाला. चिरून घेतलेला लसूण घातला आहे. तुम्ही इथे हवं असेल तर लसूण ठेचून सुद्धा घालू शकता. आता बघा, लसूण, आपले जिरी, मोहरी, पांढरे तीळ अगदी छान अशी परतून झाली की यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. गॅस आता आपल्याला फास्ट इथे करायचा आहे, म्हणजे कांदासुद्धा अगदी छान परतला जातो. फक्त आपण ज्या टायमाला पांढरे तीळ वगैरे घालतो त्यावेळेस गॅस आपल्याला स्लो करायचा आहे, नाहीतर पांढरे तीळ लवकर करपू शकतात. आता बघा, फास्ट गॅसवरती हा कांदा आपल्याला छान मऊसूत होतोपर्यंत परतून घ्यायचा आहे. ही रेसिपी तुम्ही आवर्जून करा. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आपण छान असा दह्यातला शेवगा करत आहोत त्यामुळे अगदी उन्हाळ्यासाठी तर उत्तम रेसिपी आहे.
खरं तर ही रेसिपी करण्यासाठी कोणत्याही ऋतूची गरज नाही. कधीही केली ना तरीसुद्धा अगदी अप्रतिम लागते ही रेसिपी. आणि पाहुणे रावळे आले ना त्यांच्यासाठी तर आवर्जून करा, कारण की ते तुम्हाला ही रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही. इतका जास्त चमचमीत हा शेवगा होतो. तुम्ही याचा रंग नंतर पाहणारच आहात. किती जास्त छान असा रंग आलेला आहे. अगदी तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटेल इतकी जास्त ही भाजी रेसिपी जी आहे ना ती टेस्टी होते. खूप जास्त कौतुक करते या रेसिपीचं, कारण की रेसिपीच खूप जास्त छान झाली होती. आता इथे बघा, कांदा थोडासा मऊसूत झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही आपल्याला छान मऊसूत होतोपर्यंत तेलावरती परतून घ्यायचं आहे. बघा, खूप जास्त करपवायचं नाही, फक्त छान असा मऊसूत सॉफ्ट होतोपर्यंत ना कांदा टोमॅटो परतवायचा आहे. इथे कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी चवीनुसार मीठ घातलं होतं. मीठ इथे आपल्याला दोन्ही ठिकाणी वापरलेलं आहे. मी सुरुवातीला सुद्धा मीठ वापरलं आहे, पण ते कधी वापरलं आहे ना हे सुद्धा सांगते, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आता इथे बघा, कांदा टोमॅटो परतताना मीठ घालून आपण हे छान असं परतून घेतलं आहे. नंतर यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा इथे मी लाल तिखट घालून घेतलेला आहे. 1 ते 1.5 चमचा इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे. बेडगी मिरचीने खूप छान असा रंग येतो भाजीला, त्यामुळे आवर्जून घाला. 1 चमचा ते 1.5 चमचा इतपत मी इथे धना पावडर घातलेली आहे. आणि इथे आपल्याला 1 मोठा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे मी. मसाल्याचे इथे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, किंवा ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरे कोणते कांदा मसाला, गरम मसाला वगैरे घालायचा असेल ना, तो सुद्धा इथे तुम्ही घालू शकता. अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे. आणि हे मसाले छान असे तेलावरती परतून घेऊया. फोडणीला बघा, इथे मी कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे. म्हणजे रेसिपीची जी चव आहे ना ती अजून छान वाढते कोथिंबीरने, त्यामुळे फोडणीला कोथिंबीर मात्र आवर्जून घाला. आता हे मसाले ना तेलावरती आपल्याला फक्त 20 ते 25 सेकंदासाठी थोडेसे परतून घ्यायचे आहेत. इथे बघा, मसाले तेलावरती मी छान असे परतून घेतलेले आहेत. मीडियम गॅसवरतीच मसाले परतायचे आहेत, नाहीतर मग खाली लागू वगैरे शकतं. आता इथे आपल्याला दही घालायचं आहे. इथे मी फ्रेश ताजं दही वापरलेलं आहे. आणि बघा, पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याने जर मोजले तर 2 चमचे इतपत हे दही आहे. दही घातल्यानंतर अगदी छान असं मसाल्यामध्ये हे दही फेटून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता, अगदी या पद्धतीने मी हलवून घेते. तुम्हाला सुद्धा अगदी व्यवस्थित असं याच पद्धतीने हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्यांमध्ये ना दही अगदी छान असं एकजीव होतं. मी हे मिक्स करते. तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. दही घातल्यानंतर आपण हे झाकण ठेवून 1 मिनिटासाठी वाफ काढून घेतली होती. म्हणजे दह्याला सुद्धा अगदी छान असं तेल सुटतं आणि दहीसुद्धा छान असं मिक्स होतं मसाल्यांमध्ये. आता झाकण काढून झाल्यावरती ना आपण यामध्ये जो उकळून घेतलेला शेवगा होता ना तो घालून घेऊया. शेवगा ना इथे मी चिरून घेतल्यानंतर थोडीशी शेवगा उकळून घेतला होता, आणि उकळवताना ना शेवग्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं. म्हणूनच आपल्याला कांदा टोमॅटो परतताना ना मीठ अगदी काळजीपूर्वक घालायचं आहे, कारण की शेवगा उकळताना सुद्धा आपण इथे मिठाचं प्रमाण यामध्ये घातलेलं आहे. आता जे शेवग्यामध्ये जे पाणी होतं ना, जे आपण शेवगा शिजवताना घेतलं होतं, तेच पाणीसुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे. कोणतंही जास्तीचं पाणी आपल्याला यामध्ये नंतर न घालायचं नाही. जितकं शेवग्यामध्ये पाणी असेल ना तितकंच घालायचं आहे. त्यामुळे शेवगा शिजवताना सुरुवातीलाच तुम्हाला पाण्याचं प्रमाणही कमी ठेवायचं आहे. इथे पाहू शकता, शेवगा अजून शिजायचा आहे तरीसुद्धा किती जास्त चमचमीत दिसतोय ना. शिजल्यानंतर तर अगदी छान टेस्ट येते या शेवग्याची, आणि अगदी दिसायलासुद्धा अगदी छान दिसतो. आता झाकण ठेवून 3 मिनिटासाठी मी याला वाफ काढून घेतलेली आहे. इथे पाहू शकता, दही घातल्यामुळे ना अगदी थोडंसं पाणी सुटलेलं आहे, पण अजून शेवगा आपला शिजलेला नाही, कारण की मी 3च मिनिटासाठी हे झाकून ठेवलेलं होतं. आता यामध्ये ना आपल्याला अगदी सिक्रेट जिन्नस घालायचा आहे. तो जिन्नस मात्र आवर्जून घाला. यामुळे ना आपल्या शेवग्याची चव जी आहे ना अजून दुपटीने तिपटीने वाढणार आहे. इथे बघा, अगदी मी थोडासा गुळाचा खडा घेतलेला आहे. थोडासा क्रश करून घालायचा आहे गुळ, म्हणजे अगदी छान असा वितळला जातो. गूळ आवर्जून घाला. गूळ नसेल ना तर मग थोडीशी साखर घाला, पण गूळ आवर्जूनच घाला. आणि चिंच वगैरे असेल ना तीसुद्धा तुम्ही घालू शकता, जर दही नसेल घालात तर. तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही चिंच थोडीशी यामध्ये चिंचाचं पाणी वगैरे करून घालू शकता. आता गूळ घातल्यानंतर पुन्हा मी शेवगा झाकण ठेवून शिजवून घेतला आहे. 3 ते 4 मिनिटासाठी ना बारीक गॅसवरती मी हा शेवगा शिजवून घेतलेला आहे. तुम्ही इथे शेवग्याचा रंग तर पाहू शकता
किती छान असा रंग आलेला आहे. कशासोबतही खाल्ला ना तरीसुद्धा हा शेवगा अप्रतिमच लागणार आहे. ज्यांना शेवग्याची भाजी आवडत नाही ना, त्यांना तर आवर्जून घाला खाऊ, कारण की ते सुद्धा ही भाजी बघितल्यानंतर ना तुमच्याकडे नेहमीच या शेवग्याची मात्र डिमांड करतील. पाहुणे-रावळे आल्यावर करा किंवा मग अधेमध्ये खायला करा. कधीही केली ना तरीसुद्धा ही भाजी अगदी अप्रतिम लागते. आता ही भाजी ना मी डब्यासाठी केली आहे. त्यामुळे बघा सकाळच्या घाईमध्ये सुद्धा अगदी झटपट झालेला आहे शेवगा. तुम्ही सुद्धा आवर्जून करून पहा. सारखी सारखी सांगते, कारण की शेवग्याची ही भाजी ना करायला खूप जास्त झटपट होते आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते. तर आजचा हा चमचमीत शेवगा तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.